आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे ही जे नीट परीक्षा होती, नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा गैरव्यवहार बाहेर येण्यासाठी जे महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशी जे नेमलेले आहेत, ते सीबीआय चौकशी न नेमता जे हायकोर्टचे जे न्यायालयीन कोर्ट असतील त्यांच्या वतीनं ही चौकशी व्हावी आणि जे संस्था हे जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 5 ते 6 वेळा हे घोटाळा झालेले आहेत, गैरव्यवहार झालेले आहेत. एक तरी नीट परीक्षा देताना मुलं अभ्यास करत असताना नाकीनऊ येऊन ते परीक्षा देत असतात. प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असताना काहीतरी स्वप्न घेऊन परीक्षा देत असतो. एकेकांना एमबीबीएस परीक्षा देऊन डॉक्टर वगैरे होण्याचं स्वप्न असतं. हे जे खाजगी संस्था वगैरे हे जे नेमलेले आहेत ते घोटाळे करून पैसे वगैरे अकॅडमी वगैरे हे सगळे सामील करून हे सरकार यामध्ये सामील आहे का हे शंका येण्याची आता ते आम्हाला घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी या सेंट्रल गव्हर्नमेंटचं ही जे परीक्षा घेत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटने जे नियम वगैरे पाळायला पाहिजे होते ते नियम पाळलेले नाहीत अशा आम्हाला दाट शक्यता वाटते. तसेच जे आता आम्ही या मागणी निवेदनानुसार दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून हे जलद गती न्यायालयामध्ये लवकरात लवकर हे खटला चालवावा. अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार आहोत. जर का लवकरात लवकर हे खटला नाही चालवला, दोषींना जर काय कारवाई नाही केली तर हे जे आंदोलन होतील त्याचे सर्व जबाबदार महाराष्ट्र सरकार व संबंधित अधिकारी यांच्यावर राहील. मी संजय गुदगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष.